सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर कसं वाटलं गावाकडचं सुंदर वातावरण मला नक्की सांगत जा. आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मी मूगडाळीची आमटी. मूगडाळ घातलेली आहे शिजत आणि इकडे हे केलेलं आहे, मिरची पण धुवून घेतली आहे. भरून करायची आहे मिरची, मधून चिरून घेतलेली आहे. आत्याने पीठ भिजवून ठेवलं आहे झाकून. बराच वेळ पीठ भिजवलं की मग चपात्या छान होतात. आणि इकडे आत्या मला भरून द्यायला लागल्यात मिरच्या. शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्याच्यात मीठ, थोडासा मसाला, हळद घातली आहे. आता मला त्या भरून देणार आहेत. मामांचा चहा नाश्ता झाला आहे. मामा करतात आरामाने. हे सगळे वाट बघत बसले चपातीची. तर मूगडाळीच्या आमटीला मी इकडे फोडणी घातली. डाळ शिजली. हिरवी मिरचीची आज आमटी केलेली आहे. छान गरगटून घेतली. तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, हळद घातली. थोडीशी मोहरी माझ्याकडून जास्त पडलेली आहे, त्याच्यामुळे मोहरी दिसते. आणि भरलेली मिरची इकडे काय केलं, तेलात लसूण घातला, जिरे मोहरी घातली आणि जी भरलेली मिरची होती ती सगळी त्याच्यामध्ये तेलात घालून झाकून ठेवलेली आहे. मला ना बरेच म्हणजे दुपारच्या व्हिडिओला कमेंट्स आल्यात की आम्हाला भरल्या मिरचीची रेसिपी दाखवा. तर आता काय मी आहे ना, मिरच्या पुढच्या वेळी आणल्या की नक्की तुम्हाला रेसिपी दाखवेल. माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत बनवून. आता मी बनवणार आहे 2-3 भाकरी बनवायच्या. आणि ते मी जी कुटलेली मिरची होती ती ह्याच्यात छान अशी हे केलेली होती, फोडणीला घातलेली होती. कारण मिरची खूप तिखट आहे त्याच्यामुळे जास्त घातलीच नाही, थोडीच घातली. असं बनवलं सकाळी स्वयंपाकात. भरली मिरची, मूगडाळीची आमटी आणि भाकरी, चपाती. आणि इकडे आजोबाला काय काम लावलं आहे बघा ह्या गणेशने. बसून देत नाही मामांना. केस कटिंग करून आलाय का तर वेगळ्याच प्रकारचे केस कापलेत आणि त्याची पॅन्ट शिवायला सांगितली आहे. हे बघा, बोलतो की कशाला माझी व्हिडिओ काढते. आणि आत्यांचं चालू आहे चुलीला पोतारा द्यायचं. पावसामुळे सारवण तर होतच नाही आहे. मग आत्याने काय केलं, छान काम सगळं झाल्यावर थोडंसं चुलीला पोतारा दिला. कारण खूप इकडे उकळलेलं होतं, झाडू मारता येत नाही. झाडू मारला की मग सगळं माती निघते. मग असं आत्याने दुपारी काय केलं, थोडा वेळ होता, चुलीला पोतारा दिला आणि तेवढंच तिथलं सारवून घेतलं. मी निघाले होतो आम्ही दोघीजणी गवत आणायला. तेवढ्यात मला मावशीचा फोन आला की म्हणजे माझा मावस भाऊ येतोय जाता मला भेटायला. मग परत आत्याने काय केलं, तोपर्यंत शर्ट वगैरे घालून बसले होते. तुरी घेतल्यात पाकडायला. थोड्याशा तुरी आहे ना, त्याच्यात थोडीशी तूर डाळ आहे, एकत्र झाले. त्या दिवशी वाळत घातलं, पाऊस आला म्हणून उचलायला गेलो, सगळं एकत्र झालं. त्या बिचारे बसले तर अब्दत त्याला पाकडून ठेवतात ते वेगळीकडे. वेळ असले की आमच्या आत्यांची अशी कामं चालू असतात, काहीतरी पाकडायचं, नीट करायचं. आहे बघा, त्याच्यात ना डाळ आहे, एका भाजीची डाळ निघेल त्याच्यामध्ये. मामा आराम करतात. झालंय गणेशचं डोकं खाऊन. त्या गणेश गेलाय त्यांचं डोकं खाऊन, आता बसले तर आराम करायला. नंतर भाऊ आला, भेटला मला. चहा वगैरे काही घेतला नाही त्यांनी, लगेच गेला. आणि गेलो गवत काढायला तर केवढं आबाळ आलं होतं बघा इकडे. मग काय केलं, पटपट गवत भरलं आणि घरी पळत सुटलो. कारण पाऊस एवढा आला होता की बघा, आत्याने सुरुवात केली तिकडे गवत गोळा करायला. इतका जोरात पाऊस पडल्यावर होता, आम्ही भिजलो असतो घरी जाऊसपर्यंत. मग काय झालं, पटकन घरी गवत घेऊन गेलो, शेळ्यांना गवत टाकलं. आणि इतका जोरात पाऊस चालू झाला की विचारायची सोय नाही. आणि मग काय छान असं रात्रीच्या जेवणात बनवलेली आहे मी कोबीची भाजी. बुधवारच्या बाजारातून येताना मी कोबी आणलेला होता. छान कोबी चिरून घेतला, धुवून घेतला. कोबी पण मी हिरवी मिरचीचाच बनवलेला आहे. तेलामध्ये जिरे मोहरी घातली, लसूण घातला, कढीपत्ता घातला, कुटलेली मिरची जी होती ती घातली, 2 टॅमॅटो पण चिरून घातलेले आहेत. आणि छान असा बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा कोबी. तुम्ही कोबी कसा बनवता तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. डाळ पण घातली तर ह्याच्यात खूप छान होती, पण मी डाळ काही घातलेली नाही आहे. मी ना लाल तिखटमध्ये पण बनवते, काळ्या मसाल्यात पण कोबी बनवते. जसं म्हणजे वेगवेगळ्या जरळी वेगवेगळ्या पद्धतीत बनवायचा, म्हणजे छान जरळी जसा आवडून तसा बनवायचा. तुम्ही कसा बनवता हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज थोडंसं पिठल्याचा बेत करणार आहे. मामांना आमच्या पिठलं खूप आवडतं. मग त्याच्यासाठी आत्याने छान इकडे बेसन चाळून दिले मला. आणि मिरची कुटतायत बेसनसाठी. थोडीशी कुटायची म्हणून त्यामुळे काय मिक्सरमध्ये कुटली नाही. आत्या ह्याच्यातच कुटतायत ग्लासात. भाकरी बनवायच्यात. आधी म्हटलं भाकरी बनवून घ्याव्या. मामा बसलेत तिकडे. आणि नंतर मग गरम गरम पिठलं चुलीवर बनवावं. त्याच्यासाठी कांदा वगैरे आधी चिरून ठेवला, तयारी करून ठेवली. आणि इकडे बघा, भात पण झालेला आहे. मस्त भाकरी झाल्यानंतर मी चुलीवर केलं पिठलं. पिठलेला पण छान तेल घातलं कढईमध्ये, जिरे मोहरी, थोडासा लसूण टेचलेला घातला, कांदा चिरला जो होता तो घातला. नंतर कुटलेली हिरवी मिरची घालून, हळद घालून छान परतून घेतलं. इकडे मी शेवटीची जी भाकरी होती ते बामणला आवडती कडक भाकरी बेसनसोबत, म्हणजे पिठल्यासोबत खायला, म्हणून तशीच तव्यात ठेवली. आणि नंतर बेसन पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये घातलं. भाकरी पण झालेल्या तिकडे. आणि
मगाशी जी कोबीची भाजी होती त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घातलं, छानपैकी हलवलं आणि खाली उतरून घेतलेली. तर असं आहे रात्रीच्या जेवणामध्ये भात, कोबीची भाजी, पिठलं, भाकरी. तर कसं वाटलं रात्रीचं जेवण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज काय रानात काम झालेलं नाही कारण इंदू मावशी नव्हत्या आणि त्या ताई पण नव्हत्या. कसं होतं त्या दोघीजणी आल्या म्हणजे काम पूर्ण आणि पाऊस पण होता. मग आम्हाला कसं करावं लागतं, जनावरांचं पण बघावं लागतं, शेळ्यांचं हे. त्याच्यामुळे रानातली काही कामं होत नाहीत. गेलो होतो तुरीमध्ये, म्हणलं तेवढंच धनुरा वगैरे काढूयात, पण काही झालं नाही. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.